कैलासवासी अखंड चुडे मंडित आईसाहेब सौभाग्यवती उल्काताई खंडूरावजी होळकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित होळकर परिवाराच्या वतीने ठेवलेलं हे आजचं हरिकीर्तन ताईंना जाऊन या परिवारात 1 वर्ष पूर्ण होतंय। जाण्याचं वय नव्हतं आणि लग्नाचंच वय नव्हतं, एवढ्या कमी वयात ताईंचं लग्न झालं। या परिवाराने खूप प्रयत्न केले, खंडूभाऊने सुद्धा खूप प्रयत्न केले, पण नियतीच्या पुढे कोणाचं काही चालत नाही। या परिवाराने जेवढे प्रयत्न करायचे तेवढे प्रयत्न केले, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं म्हणून 1 वर्षभरापूर्वी आईंचं झालेलं ताईंचं झालेलं दुःखद निधन। भाऊ, तुमच्या या परिवाराच्या दुःखात आमचा वारकरी संप्रदाय देखील सामील असेल, पण परदुःख शीतळ असतं, काही गोष्टी वाटून घेता येत नाही, दुःख जरी असलं तरी। ताईंच्या पश्चात त्यांचे पती खंडूराव भगवानरावजी होळकर, त्याचप्रमाणे त्यांचे दोन्ही लेकरं गणेश भैया शिवानीताई, त्यांचे थोरले दीर काळूराम भगवानरावजी होळकर, त्यांच्या जाऊबाई असतील, त्यांचे आईवडील असतील, सासू सासरे असतील, त्यांच्या बहिणी असतील, त्यांच्या भाऊ भावजाई असतील, हा सुंदर गोकुळासारखा भरलेला परिवार असताना ताईंचं झालेलं 1 वर्षभरापूर्वी त्यांचं दुःखद निधन श्रद्धेने केलं जातं, त्याला श्राद्ध म्हणतात। श्रद्धा क्रियते तत श्राद्धम। आणि पुण्यस्मरण भाऊ, कोणाही पाप्याचं पुण्यस्मरण होत नाही, ज्याचं काहीतरी पुण्य शिल्लक असतं त्याचंच पुण्यस्मरण होतं। की ताईंचं श्राद्ध आलं, वर्ष श्राद्ध, पुण्यस्मरण आलं, तुम्हाला कल्पना सुचली की हरिकीर्तनच ठेवायचं, हे पुण्यवानाचं जगणं असतं। नाही तर तुमच्या ध्यानीमनी गोष्ट आली नसती की कीर्तन ठेवावं। बऱ्याच जणांना वाटलं असेल, बाई तारुण्यात गेली, दुःख आहे एवढं, कीर्तन कशाला ठेवायचं, उलट आनंदात कीर्तन ठेवलं नाही तरी हरकत नाही, पण दुःखात कीर्तनाची जास्त गरज असते। अशा क्षणाला ताई तारुण्यात गेल्या, त्यांच्या बहिणी असतील, त्यांच्या लेकी बाळी, म्हणजे जाण्याचं वय नव्हतं, पण एवढ्या कमी वयात ताईंचं जाणं झालं। तुम्ही इथं आले असते तर सगळे रडले असते, पण आता ताईंना हा आजचा निरोप जो आहे तो शेवटचा निरोप आहे। पिंड पदावरी दिला पुले करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण। ताईंचा संबंध भाऊ तुमच्या परिवाराशी तोपर्यंत होता, आजच्या दिवशी पुरता। आजचं हे तर्पण आणि आजचं केलेलं पिंडदान हा म्हणजे ताईंना शेवटचं दिलेलं निरोप आहे। जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत गेलेला जीवात्मा मुक्त होत नाही। एकदा शेवटचं तर्पण झालं, शेवटचं श्राद्ध, हे वर्ष श्राद्ध झालं की गेलेला जीवात्मा, त्याचे धागेदोरे आपल्या परिवाराशी असतात, ते सुटले जातात आणि तो जीवात्मा पुढचा प्रवास करण्यासाठी, त्याचा जो काही प्रवास आहे पुढचा प्रवास करण्यासाठी तो मुक्त होतो आणि आपल्या परिवाराशी असलेला संबंध त्याचा सुटतो। 7 वर्षापासून ताईंना जडलेला आजार, या परिवाराने आपल्या परीने खूप केलं, जेवढं करायचं तेवढं, पण ईश्वरी सत्तेपुढे खंडूभाऊ कोणाचंच चालत नाही। येत नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव जामेला पण जामेला बाप मसला नेला, जामेला पण जामेला बाप मसला गेला। देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला। उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाजून ठाव तुझा नाही कोठे। उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाजून तुझा ठाव नाही कोठे। आज आमेला पण जामेला बाप मसना नेला। इथं रामकृष्णाधिक अवतार आले, त्यांना अवतार कार्य संपून जावं लागलं। माणसाला व्यक्ती गेला याचं दुःख नसतं, तो व्यक्ती आपला होता याचं फार दुःख असतं। आगामर हा बोलन साहती, तरी मेलियावरी रडती। विशिष्ट वयात माणूस गेला तर त्याचं काही वाटत नाही, म्हातारपणात जर गेला, पण हल्ली तारुण्यात लोकांना जावं लागतं, हे सध्याच्या काळाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। तारुण्यात जर व्यक्ती गेली तर ते दुःख न पचणारं असतं, न पचवणारं असतं।
आई काय मावशी असते का? आई काय आत्या असते का? आई काय चुलती असते का? आई काय कोणी शेजारी नसते का? आई काय कोणी मैत्रीण असते का? आई मैत्रीण होऊ शकते, मैत्रीण आई नाही होऊ शकत. आई मावशी होऊ शकते, मावशी आई नाही होऊ शकत. माई मरो आणि मावशी उरो. काही असतात बिचाऱ्या ज्या स्वतःच्या पोटच्या लेकराच्या पलीकडे बहिणीच्या लेकराला जपतात, पण कधीतरी स्वार्थ जागा होतो माणसाचा. तिला प्रेम देता येतं, तिला आपुलकी देता येते, पण तिला आईसारखं वात्सल्य मावशीला नाही देता येत. आई चुलती होऊ शकते, पण चुलती आई नाही होऊ शकत. कधीतरी स्वार्थ जागा होतो माणसाचा. जगातले सगळे नातेगोते एका बाजूला आणि एकटी माय एका बाजूला. माय एका कोपऱ्यात पडलेली असेल, तिला विविध आजार असतील, पण कोपऱ्यात पडलेली का होईना माय आणि बाप आपल्या तारुण्यापर्यंत, आपल्याला लेकरं होईपर्यंत तरी निदान जगावीत. पण काय दुर्दैव असतं काहींचं की अर्ध्या रस्त्यामध्ये मायबाप त्यांची साथ सोडून जातात. तिसरीवर त्या लेकीच्या अंगावर प्रपंच पडला सगळा. म्हणजे काय वय होतं हसण्या खेळण्याच्या वयात आईला आजार जडले आणि अंगावर प्रपंच पडला. म्हणजे सासूरवासाचं जीवन शिवानीला लहानपणीपासून जगावं लागलं. आई धड दाकट असेल तर आईच्या जीवावर लेकरू खेळतं आणि बागडतं. पण माय जर घरात पडलेली असेल तर सण म्हणून वाटत नाही, उत्सव म्हणून वाटत नाही. ती शाळेत गेली तरी धाक राहतो. आई आजारी घरी, घरची कामं आहेत, स्वयंपाक आहे, सगळ्यांचं पाहावं लागतं. कमी वयात अंगावरती प्रपंच पडणं, मुक्ताईचं तेच झालं ना. आदिशक्ती मुक्ताईचं झालं काय? खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये आई वडिलांनी देहांत प्रायश तस्माद शास्त्र प्रमाणंते कार्य व्यवस्थित. चिमुरडी मुक्ताई होती. काय वय होतं तिचं? खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये, ज्या दिवशी आई नाही आणि बापही नाही. तत्कालीन समाजाने कर्मठ लोकांनी ज्यावेळी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावली, पैठणचे देवकुळे शास्त्री रात्रभर ग्रंथ उचकत होते. एवढी कठोर शिक्षा नका हो करू, लेकरं पोरके होतील आई बापाच्या प्रेमाशिवाय. शास्त्रात एखादं दुसरं प्रायश्चित्त असेल पाहतो मी. रात्रभर देवकुळे शास्त्री ग्रंथ उलगडत होते, पण तिकडं ठरलेल्याप्रमाणे सिद्धबेटामध्ये ज्यावेळी निर्णय घेतला, आपल्याला त्रास झाला तरी हरकत नाही, पण आपल्या लेकराचा स्वीकार समाजाने केला पाहिजे. दारात कोणी उभं करत नाही, भिक्षा कोणी वाढत नाही, इंद्रायणीला स्पर्श कोणी करू देत नाही. का? इंद्रायणी वाटेल म्हणून. आपल्या लेकरांचे लग्नाचे वय झाले, त्यांचे मौंजी बंधन व्हावं, त्यांची लग्न व्हावीत, त्यांचा गृहस्थाश्रम सुखाचा व्हावा. अरे आपण चूक केली, पण लेकरांचं काय चूक आहे याच्यामध्ये? संन्यासी गृहस्थाश्रमामध्ये आला स्वतःच्या खुशीनं नाही, ही गुरूंची आज्ञा होती. आणि जी ती गुरुची आज्ञा असते तिथं देवाला काय, देवाच्या बापाला सुद्धा मान्य करावं लागतं. गुरुची आज्ञा होती म्हणून विठ्ठल पंतांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. पण लेकराची जर हाल अपेष्टा होत असेल तर आपल्या जगण्यात काय अर्थ आहे? देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं, निवृत्तीनाथाला उठवलं, निवृत्तीनाथाला समजावून सांगितलं, निवृत्ती तू थोरलायस, आम्ही चालोत अनंताच्या प्रवासाला. माझा ज्ञान अजून त्याला समज नाही, सोपान माझा आल्लडे आणि मुक्ताई तर अजून चिमुरडी. हसण्या खेळण्याच्या आणि उड्या मारण्याचं वय आहे तिचं. आम्ही चाललोत अनंताच्या प्रवासाला, तू थोरला आहेस ना, आजपासून यांची आई आणि बाप तूच आहेस. ते चुकले तरी चालतील, ते रडले तरी चालतील, पण त्यांच्या डोळ्यात अश्रू नाही आले पाहिजेत. निवृत्ती ही जबाबदारी तुझी. केवढं ओझं टाकलं निवृत्तीनाथावरती. सगळ्यात मोठा वनवास होता तो निवृत्तीनाथाचा. आई वडील गेलेत हे दुःख बाजूला सरून तिन्ही भावंड सांभाळायचेत आणि त्यांना आईचं प्रेम द्यायचंय, आणि मायबाप गेलेत हे दुःख बाजूला ठेवायचं. केवढं मोठं धर्मसंकट होतं. ज्यावेळी मायबाप निघून गेले, एकीकडे विठ्ठलपंत आईसाहेब रुक्मिणीला बोलत आहे, रुक्मिणी चल ना. आणि त्यावेळी झोपेमध्ये असलेल्या मुक्ताईकडे पाहिलं, ज्ञानोबारायला डोळे भरून पाहिलं, सोपानाला डोळे भरून पाहिलं, आणि मुक्तीला पाहिलं नंतर हुंदका दाटून आला. आई आहे ना, ही माझ्याशिवाय झोपत नाही, माझ्या कुशीत जिला झोपायची सवय, माझ्याशिवाय जी जेवत नाही. अशा मुक्तीला उद्यापासून जर आई दिसली नाही,
एकीकडे वात्सल्य ओढत होतं आणि एकीकडे पातिव्रत्य धर्म ओढत होता. जर पती सोबत गेले नाही तर पतीशिवाय जगणं काय कामाचं. आणि पती सोबत गेले तर माझे लेकरं अनाथ होतील. माई बाप निदान आईचं प्रेम तरी पाहिजे ना, दोघातून एक तरी टिकलं पाहिजे. उद्यापासून माझ्या लेकराला पंखाखाली घ्यायला आणि पदराखाली घ्यायला कोण असेल. झोपेत असलेल्या मुक्ताईकडे पाहिलं आणि हुंदका दाटून आला आणि आई साहेबाच्या डोळ्यातले आशू मुक्ताईच्या गालावर पडले. झोपेत असलेल्या मुक्ताईनं गालावरचे आशू पुसले. झोपेत वात्सल्य पुसून टाकलं आईचं आणि पातिव्रत्य धर्माची वाट मोकळी करून दिली. झोपेत असलेल्या आदिशक्तीनं गटागटा गटागटा पिऊन टाकलं वात्सल्य. डोळे भरून एकदा लेकरांकडे पाहिलं आणि पतीची आज्ञा म्हणून जे पतीच्या पाठीमागे गेल्या पुन्हा वळून पाठीमागं पाहिलं नाही. सकाळी सगळे लेकरं उठले. ना आई दिसत होती ना बाप दिसत होता. झाडाखाली उभे असलेल्या निवृत्तीनाथ पलीकडे तोंड करून रडत होते. मुक्ताई आणि सोपान गेले. खांद्याला लटकले, झोका झोका करू लागले. नको ना मुक्ती, नको ना असं करू. आपला भाऊ असं कधी बोलत नाही, पण आज भावाच्या बोलण्यात जरा चढ उतार वेगळीच वाटली. समोर गेली मुक्ताई. दादा तुम्ही का रडताय? दादा आपली आई कुठं दिसत नाही. हुंदका दाटून आला आई शब्द ऐकल्यानंतर. दादा आपली आई कुठं गेली? मंदिरात गेली का? इंद्रायणीवर स्नानाला गेली का? मामाच्या वाड्यात गेली का? आई देवाकडे गेली का? हो मुक्ते, मग येईल ना थोड्या वेळाने, तुम्ही रडताय. मुक्ते आई त्या देवाच्या घरी गेली. आता त्या देवाच्या घरी फक्त जाण्याचा रस्ता आहे, परत येण्याचा रस्ता नाही. मुक्ताई निवृत्तीनाथाच्या जवळ गेली. याचा विको कमी करा. ते गेले कुठं? घरी गेले का काय? विको बंद करायचा. दादा आता तुम्हाला आई नाही, आता तुम्हाला आई नाही राहिली. निवृत्तीनाथ खाली बसले. मुक्ताईला काळजाला लावलं. मुक्ते आमची आई गेली, पण आजपासून तूच आमची आई आहेस. आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची आमची आई गेली, ती आई गेली म्हणून काय झालं? आजपासून तूच आमची आई आहेस. चिमुरडी मुक्ताई बाल वयात स्वतः अनाथ झाली, पण तिने देवाची आई झाली, निवृत्तीनाथाची आई झाली, सोपान काकाची आई झाली, ज्ञानोबारायांची सुद्धा आई झाली. बालपणा जिला आई नाही, पण जी तिन्ही भावाची आई झाली ती आई म्हणजे बहीण. ही प्रत्येकाच्या घरात असावी गडे. पत्नी आजारी पडली, मला असं वाटतं की भाकरी घातली असते कोणी, शिवानी नसती तर. कधी कधी ती भाकरी कच्ची राहिली असेल, एकीकडून भाजली असेल, एकीकडून कच्ची राहिली असेल, कधी करपली असेल, कधी भाजी पातळ झाली असेल, कधी मीठ तिच्यात कमी जास्त झाले असेल, नसेल कधी भाजी करपली असेल, कधी तिखट जास्त झालं असेल. पण घरात पोरगी होती म्हणून घरात मला वाटतं की घरातली चूल तुमची दररोज पेटत होती आणि वेळच्या वेळेला कोरकुटका सगळ्यांना मिळत होता. घरातली जर पत्नी गेली आणि पोरगी जर असेल तर ती पोरगी बापाची माय होती. ती पोरगी भावाची सुद्धा माय होती. आज जगाचा उद्धार ज्ञानेश्वरीच्या रूपाने झाला, पण ती ज्ञानेश्वरी ज्या ज्ञानोबारायांमुळे मिळाली. ज्ञानोबाराय सुद्धा रुसले होते, राग आला होता जगाचा. दारात भिक्षेला जावं, लोक अंगावरती शेण आणि चिखल टाकायचे. इंद्रायणीला स्पर्श करू देत नव्हते, झोळीत पीठ सुद्धा वाढत नव्हते. राग आला, शिव्या शाप देऊ लागली. शिवा शाप देतं हे जग मला. रागाच्या भरामध्ये ज्यावी ताटीचं दार बंद केलं आणि माऊली ज्ञानोबारायांनी स्वतःचा प्राण ज्यावी वायूत ज्यावी मिसळला. माझी मुक्ताई जर नसती, मुक्ताईने जर ताटीचे अभंग गायले नसते, ज्ञानोबारायांनी जर दार उघडलं नसतं, तर ज्ञानेश्वरीच्या आणि ज्ञानोबारायाच्या रूपाने जगाचा उद्धार कधीच झाला नसता. जगाचा उद्धार करण्यासाठी ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या रूपाने घराघरात आले, पण त्याच्यासाठी फक्त माझी मुक्ताई कारणीभूत होती. म्हणून आधी ज्ञानोबाराय नाही तर आधी 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 शक्ती मुक्ताई आणि मग ज्ञानोबाराय. जर आदिशक्ती मुक्ताईने
ज्ञानोबारायांची जर समजूत घातली नसती, हा उपदेश नाही, समजूत घातली नसती, जर समजून सांगितलं नसतं, जर मातृत्वाच्या अंतःकरणाने ज्ञानोबारायांना समजूत जर घातली नसती, तर ज्ञानोबाराय ताटीच्या बाहेर आलेच नसते आणि ज्ञानेश्वरीच्या रूपानं जगाचा उद्धार कधीच झाला नसता. विठ्ठल विश्वरागे झाले बनी, संती सुखे व्हावे पाणी. प्राणाचं उत्क्रमण माऊली ज्ञानोबारायांनी वायू तत्वात केलं होतं. मुक्ताई जर उभी राहिली नसती, ताटीचे अभंग गायले नसते, मुक्ताईने अभंग गायले ताटीचे, ज्ञानोबारायांची समजूत घातली. ज्ञानोबाराया माऊली, आई वडील गेल्यानंतर आम्हालाही दुःख होतं, आम्हालाही रडावंसं वाटतं. तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहात ना, तुमच्या खांद्यावर टेकून या मुक्ताईने रडावं. पण आमच्या आधी जर तुम्हीच रडत असाल, त्याच्या मुरड्या मुक्ताईने कोणाच्या तोंडाकडे पाहावं आणि आधाराने आपुलकीने कोणाच्या खांद्यावरती डोकं ठेवून रडावं. आमच्या आधी जर तुम्हीच रडत असाल तर मुक्ताईने समजूत घातली ज्ञानोबारायांची आणि रुसलेल्या माऊलींची ज्या बी समजूत निघाली, दार उघडलं, बाहेर आले माऊली आणि तदनंतर ज्ञानेश्वरीची रचना झाली आणि जगाचा उद्धार माऊलीच्या रूपानं घराघरात ज्ञानेश्वरी करू लागली. याच्या पाठीमागे सगळ्यात मोठे उपकार आहेत ते आदिशक्ती मुक्ताईची. ज्याला वाटतं ना आपल्या जीवनात फार मोठा वनवास आहे, आपली आई गेली, आपला बाप गेला, कधीतरी या चारी भावंडांचं चरित्र वाचा माईबाप, आपल्या लक्षात येईल की त्यांच्या वनवासापेक्षा आपला वनवास फार कमी, त्यांच्या दुःखापेक्षा आपल्या जीवनामध्ये दुःख फार कमी. आणि वाक्य बोलू तिघांसाठी, गणेश दादू, शिवानीताई आणि खंडूभाऊ. ज्याच्या जीवनाचा वनवास होतो ना, सुवासही त्याच्या जीवनाचा येत असतो. वनवास ज्याचा झाला, कीर्ती सुद्धा त्याचीच होती. पण रामप्रभूचा वनवास झाला नसता तर जगाच्या पाठीवर मर्यादा पुरुषोत्तम म्हणून घराघरात चरित्र कधी गायलंच गेलं नसतं. ज्याच्या जीवनात अडचणी येतात, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या कार्याला विरोधक असतातच. दगड त्याच झाडावरती मारले जातात ज्या झाडाला फळं असतात. येड्या बाबळीला कोणी दगड मारित नाही, बेसरमेच्या झाडाला कोणी दगड मारतं का? फळाच्याच झाडाला दगड बसतात. विठ्ठल मी
पाहते, म्हणजे वय आहे का त्या गणेश दादाचं वय? लेकराच्या लग्नात जी आई मिरवली असती, आईच्या पुण्यतिथीला लेकराला मिरवावं लागतं, हे खरंच दुर्दैव आहे. पण नियतीला जे मान्य असतं, नियतीच्या विधिलिखित जे असतं ते प्रत्येकाला सोसावं लागतं. आणि परमात्मा शक्ती देतो ती सहन करण्याची. बऱ्याच जणांना वाटतं आता कसं होईल कसं होईल. ज्यानं चोच दिली तो दाना देतो. प्रत्येकाचे एक एक नाते नष्ट करतो तो, पण शेवटी चिंता त्यालाच आहे ना, की लेकरं कसे मोठे होतील, लेकराला आईचं प्रेम कसं मिळेल, ही चिंता परमात्म्याला असते. मला असं वाटतं की तुमची आई एवढे वयाची असताना गेली, 11वीत वगैरे. मुक्ताईची आई बालपणात असताना गेली. काही काही लेकरं जन्माला येतात, इकडं लेकरू जन्माला इकडं येतं आणि इकडं माय मरते. माझ्या मावस भावाचं एक अनाथ आश्रम आहे, प्रवाह अनाथालय. यूट्यूबला सर्च करा, तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील. त्या अनाथ आश्रमामध्ये असे छोटे लेकरं येतं. आपण गेलो ना, ती लेकरं अशी घोळका घालतात, म्हणजे प्रेम शोधतात ते लेकरं. कोणी आलं की ते आई शोधतात, कोणी आलं की ते बहीण शोधतात. आपण गेलो ना ते घोळका करतात आणि जाताना गेटपर्यंत वाट लावायला येतात. गाडी दिसत नाही तोपर्यंत टाटा बाय बाय करतात. ज्यावेळी त्या लेकरांच्या डोळ्यात पाहते ना मी, असं प्रेमासाठी आसुसलेले ते जीव ज्यावेळी आपल्या प्रेम शोधतात, त्यावेळी खरंच वाईट वाटतं की आपल्याला देवाने किती संपन्नता दिली. आपल्याला आई, एक वडील वर्षभरापूर्वी निधन झालं, पण आतापर्यंत आपल्याला बाप होता. लेकरं जन्माला आले ना, आई कोणाला म्हणावी आणि बाप कोणाला म्हणावं त्यांना कळतच नाही, त्यांना आईबापच नसतात. त्या लेकरांकडे पाहिलं ना असं वाटतं बास, पांडुरंगाने आपल्यावरती खूप कृपा केली. आतापर्यंत आपल्याला मायबाप ठेवले. आतापर्यंत आपल्याला एवढी समज आली, तोपर्यंत आपल्याला मायबाप होते. ही पांडुरंगाची कृपा काय आपल्यावर कमी आहे का? ज्याला ताई नसेल त्याने आदिशक्ती मुक्ताईकडे पाहावं. आदिशक्ती मुक्ताई सकल जगताची ताई. ज्याला भाऊ नसतील, ज्याला मोठे भाऊ नसतील, त्याने त्र्यंबकेश्वरकडे पाहावं. श्री गुरु निवृत्तीनाथ तुमचे माझे मोठे दादा आहेत, थोरले भाऊ आहेत आपले. ज्याला काका नसतील त्याने सासवडकडे पाहावं. संत श्रेष्ठ सोपान काका महाराज तुमचे माझे काका आहेत. ते काय पुण्यातले काका थोडेच आहेत. काका मला कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला डबल धन्यवाद. ज्याला आई नसेल त्याने आळंदीकडे पाहावं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से. ये दरबार है ज्ञानेश्वर भगवान का, यहाँ दर्द और दुख मिठाए जाते हैं. ये दरबार है ज्ञानेश्वर भगवान का, यहाँ दर्द और दुख मिटाए जाते हैं. अरे दुनिया के ठुकराए हुए लोग यहाँ सीने से लगाए जाते हैं. दुनिया के ठुकराए हुए लोग यहाँ सीने से लगाए जाते. आई नसेल त्याने आळंदीकडे पाहावं. माऊली तुमची माझी माय आहेत. आणि या पलीकडे जाऊन वाक्य बोलत तोला मोलाचं काळजात उतरून घ्या. ज्याला कोणतंच नातं गोतं नसेल, जगाने ज्याला दूर लोटलं, त्याने आशेने पंढरीकडे पाहावं. एका पंढरपुरामध्ये सगळ्या नात्या गोतीची तृप्तता आहे माणसाची. माझे मागेरा पंढरी, माझे मागेरा पंढरी, आहे भीमरेचा देवी, आहे भीमरेचा देवी, आहे भीमरेचा देवी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीमरेचा देवी, आहे भीमरेचा देवी, आहे भीमरेचा देवी. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिन्यानी भ्राता, विठ्ठले विन चाड नाही होता. तुका म्हणे आता नाही दुसरे. जगातली नाती गोती संपलीत आणि जगाने तुम्हाला दौर लोटलं. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ
अनर्थाचा नाथ जनार्दन अनर्थाचा नाथ जनार्दन जनार्दन माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन अनाथाचा नाथ जनार्दन अनाथाचा नाथ जनार्दन अनाथाचा नाथ जनार्दन माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप अनाथाचा नाथ जनार्दन अनाथाचा नाथ जनार्दन जनार्दन माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. जगातील सगळे मार्ग संपतील त्यावी आशेने देवाकडे पहा मायबाप. त्याला प्रार्थना करा, तो येतो आणि त्यालाच यावं लागतं. दुःख झालं जीवनात तर याच्या त्याच्यापाशी रडत बसू नका. लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात. ज्यावेळी दुःख होतं, रडायची इच्छा झाली, देववाऱ्याच्या समोर जाऊन रडा आणि आपलं दुःख देवाला सांगा. ते दुःख कमी करण्यासाठी हाकेसरशी उडी त्याला घ्यावी लागते. जगाचं ओझं त्याने खांद्यावरती घेतलं. आपला उद्धार, आपलं दुःख या सगळ्या बाजू सांभाळण्यासाठी तो सक्षम आहे. आपलं दुःख त्याला सांगा कधीतरी. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आ जा, हौसला हार न जाऊं. हो शाम आ जा, तीन बान के धारी तीनों बान चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बान के धारी तीनों बान चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरी हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना. तीन बान के धारी तीनों बान चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बान के धारी तीनों बान चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. आपलं दुःख देवाला सांगा मायबाप. जगाची माया आहे, जग तो प्रसवला ना. अनाथाचा नाथ जनार्दन, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. खरं तर असं दुःख दुश्मनाच्या सुद्धा वाट्याला येऊ नये, पण आलंय त्या प्रत्येक परिस्थितीला सामोरं जावं लागतं. विठ्ठल विडाला विडाला विडाला. आणि खंडोबा आपल्या दुःखाला कारण आपलं संचित असतं. भोगतो ज्यावेळी न घडे संचिता भोगतो न घडी संचिता भोगतो न घडी संचिता. करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान. मनोनी मनी मानो नायके दो, मनोनी मनी मानो नायके
म्हणे भार घातली यावरी, होईल काय वारी नारायण, तू का म्हणे घालू तयावरी वार, वाहू हा संसार देवा पायी. ज्यावेळी रामायणात रामप्रभू वनाला निघाले त्यावेळी लखनला राग आला होता. लखनजी म्हणतात, दादा तुम्हाला वनाला पाठवायला कारण फक्त कैकई. त्यावेळी रामप्रभू म्हणतात, लखन दोष कोणालाही देऊ नको, दादा सायलेंट करा ना, तू विक्षेप होतो कीर्तनात. आपल्या दुःखाला कारण दुसरं कोणी नसतं, कुणावर रुसू नका. तुका म्हणे का रे रुसावे देवासी, मनासी पुसावे काय केले. आपल्या दुःखाला कारण फक्त आपलं संचित असतं, आपण मागच्या जन्मामध्ये केलेले काही गोष्टी असतात. माय कै ना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा, सर्व कर्म जात. खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा, पराधीना घे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. समोर सारखा. माय कै ना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा, सर्व कर्म जात. व्यक्ती एक जातो पण प्रत्येक कुटुंबावरती जी शोककाळा पसरते. व्यक्ती एक असतो, व्यक्ती एक जाते पण ती कुणाची तरी बहीण असते, कुणाची मुलगी असते, कुणाची भाऊजाई असते, कुणाची आई असते, आणि कुणाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुणाची तरी पत्नी असते. हे दोन्ही लेकरं रडली असेल, शिवानी रडली असेल, गणेश रडला असेल, पण खंडूभाऊ तुम्हाला रडता आलं नाही का? लेकराची समजूत घालता घालता स्वतःचं रडणं विसरणं. आणि पहा तुम्ही, महिलांना दुःख झालं तर आपण रडतोच आणि रडून मोकळे होतो, पण पुरुष मंडळीचं इतका अवघड असतं, त्यांना रडताच येत नाही. स्वतःची आई गेली तर रडता येत नाही, स्वतःची मुलगी गेली तर रडता येत नाही, स्वतःची बायको गेली तरी रडता येत नाही का? आपण हे पहा, बाप कधी रडत नाही, बाप कधी रडत नाही. ज्या दिवशी घरातला बाप रडतो त्या दिवशी सगळे रडल्याशिवाय राहत नाही. आपलं रडणं वेगळं असतं आणि घरातल्या पुरुषाचं रडणं वेगळं असतं. जोपर्यंत पुरुष खंबीर आहे, महिला तुम्ही किती रडा, ज्या दिवशी पुरुष रडतो ना ते दुःख न पेलणारं असतं. जास्त हार्टचे, शुगर बीपीचे पेशंट इकडं काय, याचं कारण असते आपण रडून रडून मोकळे होतो. त्यांच्या काळजातल्या वेदना ते काळजातच दाबून ठेवतात आणि मग आजार होतात, शुगर होते, बीपी होते, हार्ट अटॅक येतो. याचा अर्थ यांना रडता येत नाही. पुरुष आतल्या आत करपल्या जातो. जशी कीड आतून लागते, पुरुषाच्या अंतःकरणात दुःखाची कीड आतूनच असते. त्यांना स्वतःचं दुःख व्यक्त करता येत नाही. तारुण्यात पत्नी गेली पण मीच जर रडलो तर लेकराकडे कोण पाहिजे? आणि पत्नीचं नातं, तारुण्यात पत्नी जाणं हे दुःख. आता लेकराचे लग्न जर झाले तर ते आपापल्या संसारात व्यस्त होतील, पण हे लेकरं लग्न करून आपापल्या संसारात व्यस्त झाल्याच्या नंतर पत्नी नसताना आयुष्य काढणं हे फार मोठं दुर्दैव असतं. घरात बायको असेल तर हक्काने सांगतो, 4 कप चहा टाक, 5 जण येणार आहेत, स्वयंपाक कर, रुबाब असतो. पा ज्यावेळी बायको जाते त्यावेळी आईवर सुद्धा तो रुबाब गाजवता येत नाही माणसाला. आई चहा कर 5 जणांचा, हे रुबाब गाजवता येतो का? भाऊजाईला म्हणता येतं का, वहिनी येणारे 4-5 जण स्वयंपाक करता का? सुनावरती सुद्धा रुबाब गाजवता येत नाही. म्हणजे ती सोनी सासऱ्याला टायमाला भाकर देणं म्हणजे हेच फार देवाची कृपा मानावी लागते. पत्नी असताना जो अधिकार असतो पुरुषाचा, इथं बसलेल्या प्रत्येकीला माझी विनंती असेल, प्रत्येक भारतीय महिलेची एकच इच्छा असते, मला पतीच्या आधी मरण यावं, मला आहे वाचं जगणं, अखंड चिवडे मंडित मी आहे मारावं, ही प्रत्येकाची इच्छा असते. पण माझी विनंती असेल तुम्हाला, कृपया पतीच्या आधी मरण मागू नका, पतीच्या आधी मरण मागू नका. जर नवऱ्यानंतर बाई गेली, नवरा आधी जर गेला, सुनानी नाही भाकर देऊ द्या, टायमाला ती किचनमध्ये किचन वाट्याचा आधार घेत, भले हात भाजले पण
जळकी पोळकी का होईना तळ हाता एवढी भाकर स्वतः खाऊ शकते, नाही सोनानं चहा देऊ द्या. किचनमध्ये घुसून तिच्या टचीवर बिना दुधाचा का होईना कब्बर चहा करून पितीस ती, नाही देऊ द्या. नाही सोनाने भाकर देऊ ना, नाही लेकाने विचारू दे. ती गल्लीत बसून त्याचा घराणं करीन. त्या पोराला हिच्या भीतीमुळं का होईना पण तिची पुरवणी तिचा सांभाळ करावा लागतो. नवरा आधी केलं बायको नंतर जर राहिली तर ती उपाशी मरत नाही. माझं बोलणं कदाचित तुमच्या काळजाला टोचणारं असेल पण सत्य परिस्थिती म्हणते मी. नवरा आधी गेला बाई म्हातारपणात टिकली तर तिचं ती सगळं करू शकते. पण बायको जर आधी गेली, नवरा जर पाठीमागे राहिला, सुनाने हॉलमध्ये बैठकीत त्याला जो चहा दिला, ज्या वेळेला दिला तोच चहा त्याला गोड करून प्यावा लागतो. त्याला नाही वांग्याची भाजी जमत, बायको असताना त्याचा रुबाब होता आणि दबदबा होता. ताटात वांग्याची भाजी पाहिली तर ती म्हणायची मालक थांबा 5 मिनिटात दुसरी भाजी करते मी. किचनमध्ये जायची ती म्हातारीन दुसरी भाजी करून आणत होती. आपली बायको असताना 70-75 वर्षामध्ये पुरुष मंडळी तुमचा रुबाब आहे. घरात बायको असली तर किचनमध्ये तुम्ही बायको काम करत असताना किचनमध्ये घुसत होता, तिच्या ताटाला ताट लावून तुम्ही जेवलात. बायको असताना तो दबदबा होता तुमचा. बायको असताना तुमचे कपडे नीळ टाकून का होईना पण स्वच्छ धुतलेले असायचे आणि आहेत सगळ्यांचे. बायको गेल्यानंतर किचनमध्ये जायची तुमची हिंमत होत नाही. सोनाने जो चहा दिला तोच प्यावा लागतो, जशी भाजी दिली तशीच खावी लागते. तक्रार करायला तुम्हाला जागा उरत नाही, सोनेजवळ तुम्हाला तक्रार करता येत नाही. म्हणून बायको असताना जो पुरुषाचा दबदबा असतो ना माईबाप, भले झोपडीतला असेल पण तो राजाच असतो गड्या. तिच्या राज्यात राज्य करणारा प्रत्येक पुरुष आपल्या बायकोचे जेव्हा राज्य करणारा झोपडीतला होईना का पण राजा असतो. बायको असताना तुमचं हे जगणं असतं, पण बायको गेल्यानंतर दुसऱ्यावरती रुबाब गाजवता येत नाही. म्हणून इथं बसलेल्यापैकी माझी प्रत्येकाची विनंती असेल, खंडूभाऊसारखी ज्यांची तारुण्यात गेली त्यांना कळते पत्नीची काय किंमत असते. तुम्हाला असेपर्यंत किंमत कळत नाही. इमानदारीनं सांगा, असा दिवस जात नाही की तुम्ही त्या दिवशी तिला तिच्या बापाच्या नावानं शिव्या घालीत नाही. खोटं बोलून त्याच्या तोंडाला चुडसन बा. असा दिवस जात नाही ते तुम्ही तिला खालीवर बोलत नाही. पण 4 दिवस ती दिवाळीला माहेरी जाऊ द्या, कोणत्या डब्यात काय ठेवलेलं काही कळतं तुम्हाला? त्या घराचा उकिरडा करून टाकीतात तुम्ही. 4 दिवस माहेरी जाऊ, महिनाभर जर आम्ही माहेरी गेलो तर ते घर तुम्ही असं करताल त्या घरामध्ये कोणी राहत होतं की नव्हतं? होतेच नव्हतं. कपडे पिऊन टाकणं तुम्हाला जमत नाही. कित्येक पुरुष असे पाहिलेत मी. एकदा आमच्या घरी आमच्या सासूबाई नव्हते आणि मी नव्हते. सासऱ्याला चहा करून प्यायचा होता, गॅसचं बटन फिरवावं कसं हेच त्यांना कळाना. शेवटी एवढं कडक असणारं गॅसचं बटन त्यांनी मोडून घेतलं. हे गंमत म्हणून सांगत नाही मी. इथं कित्येक बसलेल्यांपैकी तुम्हाला चहा कसा करायचा हे पण कळत नाही. बायकोची किंमत बायको माहेरी गेल्यावर आणि जग सोडून गेल्यावर कळत असती. विठ्ठल आणि आज ताईच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने इथं बसलेल्या प्रत्येक पुरुषाला माझी विनंती, तुम्ही ऐकली एवढं वाक्य तर ही ताईंना दिलेली खरी शेवटची श्रद्धांजली असेल. आयुष्य तुमचं शिवे देण्यात गेलं, खालीवर बोलण्यात गेलं. माझी विनंती असेल, एकांतात असताना खोलीत कोंडून हाना तिला. तो तुमचा अधिकार आहे, पुरुषाचा अधिकार आहे. तो एकांतात असताना तुम्ही काय शिवे द्यायचे ते तिला खोलीत, काय एकूण एकाला काठ्याकाठी मारामारी करायची तर करा. पण 4 चौघात आपल्या धर्मपत्नीचा, अर्धांगिनीचा, आपल्या बायकोचा 4 चौघात तिचा अपमान होईल असा पान उतारा कधी करू नका. ज्या घरात बाईला नवरा किंमत देतो त्या बाईची किंमत घरचे करतात. जिला नवराच धड बोलत नाही त्या घरातली सासू सासरे दीर भाये सुनं लेक हे तिची कोणीच किंमत करत नाही. आणि तिची किंमत ठेवली घरात तर तुमची किंमत राहणार आहे. तुमची किंमत तिच्यावर अवलंबून आहे. नवरीची किंमत बायकोवर अवलंबून असते. ते नंतर चर्चा करतात, नवराच धड बोलत नाही, दोघाचं टिपण नाही, यांना काय किंमत द्यायची. म्हणून विनंती असेल, आयुष्य शिवे देण्यात गेलं, ढासपूस करण्यात गेलं, खालीवर बोलण्यात गेलं, खूप सोसलं तिनं. आणि वाक्य बोलू, खानदानी होती म्हणून टिकली. खानदानी होती. बापाच्या इज्जतीसाठी प्रत्येक बाई नांदत असते नवऱ्याच्या घरी, प्रत्येक बाई नांदते.
आत्तापर्यंत खानदानी होती म्हणून टिकली. कधीतरी एकांतात बसल्यावर विचार करा, आतापर्यंत आपण किती वाईट वागलो, किती वेळा हाणलं, किती वेळा खालीवर बोललो. नाही तिची हौस मजा केली, हरकत नाही, त्याला ती भुकेली नाही. नाही तिला संक्रांतीला साडी घेणं जमलं, तुम्हाला हरकत नाही, पण 4 शब्द गोडाचे बोला. ती म्हणती नाही साडी ना, हरकत नाही, मला दागिना नाही ना, तुम्हीच माझा सगळ्यात मोठा मौल्यवान दागिना आहे, तुम्हीच माझा मोठा अलंकार आहे. नका तिला दागिना घेऊ, नका तिला साडी घेऊ, पण लेकरा बाळा देखत सोना देखत फक्त एवढं म्हणायचं, ह्या वर्षी साडी घेतली असते गड्या, पण लई तारामळ कळते का तुम्हाला? तारामळ ही साधारण कदा असती बरं तुमची, खिशात कोटीन धोत्राला गाठी, बोळ्याचं पांघरून घेतली असती गड्या, पण लई तारामळी काय करू, लई लोकांचं देणं पण घेतली असती. पण आता काय करू, सक्रात झाली की तुला साडी, ती म्हणती नका ना घेऊ, जाऊ द्या. फक्त सक्रात होऊन गेल्यानंतर कधीतरी म्हणा तिला, तुला साडी घ्यायची का, घ्यायची की एखादी, चल बरं दुकानात एखादी साडी लोणंदला घेतो, चांगली साडी घेऊ 1000-2000ची, घ्यायची का तुला, तिला साडी घ्यायची का म्हणजे असं मोठे पण येतं. ती म्हणती जाऊ द्या मरू द्या, आता सक्रात झाली, मला काही साडी नको, जाऊ द्या, आता कपाटात गंज साड्या पडल्यात लय मोठ्या येतं. ती बी घेत नाही ना, आपण बी देत नाही तिला घेऊन, जाऊ दे मरू दे ती तिकडं. तर गोड बोलायला शिका, तुम्हाला लय बरं वाटलं असेल नाही का, किती बरं वाटलं. त्यांचे चेहरे कसे खुलले पहा ना, येताना असे आले होते जाऊन का बायका संग भांडणं करून आले ते. तुम्हाला महत्वाचा सल्ला आता तुम्ही ऐका ग माझ्या लाडक्या बहिणी, नवऱ्याला खुश करायचं असेल पण तुमचं तोंडच हातात नाही ना, तोंडच हातात नाही. नाही माणसं सांभाळता आले हरकत नाही, आपलं तोंड तरी आपल्याला सांभाळता आलं पाहिजे, माणसं आपोआप सांभाळली जातात. विनंती असेल तुम्हाला, फक्त गोड बोलायला शिका. नवऱ्याचं जेवण झाल्यानंतर ताटाचा उठला तो, मग म्हणायचं चहा करू का, बिस्किटचा पुडा. जेवल्यावर चहा पितो का तो बी पियत नाही ना, आपण बी करीत नाही, मरू जाऊ देते तिकडे. एकूण एकाला फक्त गोड बोलायला शिका, गुळ फेकायला शिका. तारुण्यात करायचे तेवढी भांडणं केलेत ना, आता म्हातारपणात एकमेकांशी प्रेमाने घ्या गड्या. घरात सून आली आणि नातू झाला का त्या म्हातारीने एकमेकांशी पोरा सोना देखत इतकं चांगलं वागायचं, इतकं चांगलं वागायचं. आपल्यात युवती असेल तर ते आपल्यात फाटाफूट करीत नाहीत आणि म्हातारपणात ताण देत नाहीत. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. किती समर्पण केलं तिनं तुमच्यासाठी. ती म्हणत होती जाईन मी, रुसून जाईन, पण गेली का? नाही गेली. ती नुसती धमक्या द्यायची, पिशव्या भरून ठेवायची, पण नाही गेली. आणि जाताना सगळं टिपण लावून जायची, ह्या डब्यात चिवडा आहे, त्या डब्यात करंजा आहे, त्या डब्यात आमकं ठुलेलं आहे, दमकं ठुलेलं, उपाशी जात जाऊ नका, घरीच राहा, मी गेल्यावर घरी दुसरी कुणी आणू नका. किती टेन्शन होतं त्या बिचारीला. 4 दिवस जायची ती, पण तिचा सगळा जीव घरातल्या भांड्या कुंड्यात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्यात अडकत होता तिचा. 4 दिवसाच्या वर ती आई म्हणायची अगं राहा ना, अगं नाही बाई, घरची त्यांची खायची प्यायची सोय लागत नाही, गेलं पाहिजे जनावरं ढोरं, कापूस फुटलाय, इकडं काय आहे, सोयाबीन काय आहे, इकडं ऊस आहे का काय, इकडं ऊस आहे, इकडं ऊसाला तोड आलेली आहे, घरी मजूर आहे, लक्ष द्यायला कोणीतरी पाहिजे. नाही राहिली ती 4 दिवसाच्या वर, नाही राहिली. तुम्ही भले तिला किती ढासपूस करत असाल, आजही पा घरी तुम्ही, घरी 4-5 पाहुणे आले अचानक आणि ताटावर जर बसलेली असेल ना ती घरातली बायको तुमची, तर ती जेव्हा त्या ताटावर उठती, ताट झाकून ठेवती, पाहुण्यांसाठी स्वयंपाक करते. मला सांगा, एकदा भूकमोड झाल्यावर पुन्हा खावंसं वाटतं का माणसाला? बरं, आत्तापर्यंत 4-5 पाहुणे घरी आले, घरातली महिला सगळ्या शेवटी जेवते पाहुणे निघून गेल्यानंतर. स्वयंपाक जर कमी पडला तर तिनं तिच्यासाठी वेगळा स्वयंपाक केला. अशी महिला शोधून सापडणार नाही तुम्हाला. ती आमदाराची असू द्या, खासदाराची असू द्या, नाही तर जहागीरदाराची बायको असू द्या, स्वतःसाठी वेगळा केला. नवऱ्याला तिनं चहा केला आणि बाहेरून तो आला घरी, तिला चहा घ्यायचा आहे, चहा कपात ओतला. तेव्हा नवरा म्हणतो जरा चहा टाक बरं. तोंडाला कप लावायचा आहे, ती कप उचलती, नवऱ्या पुढे ठेवती. नवरा चहा पितो, आता घरात दूध नाही, त्याच पातेल्यामध्ये ती साखर आणि पाणी टाकते, उकळून कपात घेते. समोर खुर्चीवर बसून नवरा दुधाचा चहा पितो आणि बिना दुधाचा चहा पिते. पण समोरच्या नवऱ्याला कळू देत नाही की त्याला दुधाचा आहे, नीला बिना दुधाचा आहे.
एवढं समर्पण जी करते न सांगता, ती आई नंतर घरात फक्त पत्नी असू शकते. पण केवढं मोठं समर्पण आहे तिचं. प्रत्येक गोष्टीत तडजोड केली तिनं. कोंड्याचा मांडा केला, 5ची 50 भांडी तिनं घरात केली. केसावर घेतले, भंगारावर घेतले, शिळ्या कुटक्यावर तिनं भांडे घेतले घरात. पण इथून गेल्यानंतर एक काम करायचं तुम्हाला, घरातल्या भांड्यावरती भांडे उचलून तुम्ही नाव वाचा. घरातल्या भांड्यावर नाव कोणाचं आहे? तडजोड तिनं केली. 5-50 तिनं मागं टाकली. भले तुमचे खिशे कधी कमी हलके झाले असतील, पण तिनं स्वतःची भरती न करता तुमच्या संसारासाठी समर्पण केलं. एक एक गोष्टीची बरोबरी करत गेली ती. नवऱ्याच्या खिशाला झळ नाही लागू दिली. कोंड्याचा मांडा केला तिनं. प्रत्येक भांड तिने विकत घेतलं, पण घरच्या भांड्यावर नाव तिला तिचं टाकायला जमलं नसतं का? प्रत्येकाच्या घरात भांडे तपासा तुम्ही. प्रत्येकाच्या घरात भांड्यावरती नाव तुमचं आणि तुमच्या लेकराचं सापडेल, तुमचं आडनाव सापडेल. तिला तिचं नाव टाकणं जमलं नसतं का? हे सगळं माझं आहे, पण ज्याच्यामुळे शोभा आहे ते माझे लेकरं आहेत. एकदा एका बाईचा इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यूमध्ये पास झाली. इंटरव्ह्यू निघाला तिचा आणि तिला परीक्षकांनी प्रश्न विचारला, आता तुम्हाला जी नोकरी मिळाली ही 50,000 रुपये महिन्या पगाराची, या पगाराचं तुम्ही काय करणार आहेत? तुम्ही लेकरा बाळांसाठी, घरप्रपंचासाठी, या घराचं नेमकं काय करणार आहे? त्या बाईनं परीक्षकांना उत्तर दिलं, साहेब हे 50,000 रुपये महिन्याचे थोडे थोडे जमून मी माझ्यासाठी एक स्वतंत्र घर बांधणार आहे. का? तुम्हाला पती नाही का? तुमचं लग्न झालेलं आहे का? ती म्हणे मला पती, मला लेकरं बाळ आहेत. पण भांडणं झाले की नवरा आईकडे नेऊन सोडतो. 4 दिवस माईकडे राहिले की माई म्हणते आता सासरी निघून जा. नवरा म्हणतो तुझं घर माहेर आहे, आणि आई म्हणते तुझं घर सासर आहे. माझं घरच, मला प्रश्न पडलाय नेमकं माझं घर कोणतं आहे? ना नवऱ्याचं घर माझं आहे, ना आईचं घर माझं आहे. मला हक्काचं स्वतःचं स्वतंत्र एक घर बनवायचं आहे, जे फक्त आणि फक्त माझं असेल, जे फक्त आणि फक्त माझं असेल. लहान असते बिचारी, बाप म्हणतो पुरीला कळत नाही, बरोबर आहे ना? वयात येते, भाऊ म्हणतो आमच्या ताईला काही. लग्न होतं, नवरा म्हणतो आमच्या हिला काही अक्कलच नाही. म्हातारी होते, पोरं सोरं म्हणतात आमच्या आईला काही. तिला नेमकं कळतं कधी? हेच मला कळत नाही. तिला नेमकं कळतं कधी? न कळाल्यागत आयुष्याचं समर्पण करते. तिला कळत नाही, मग तिनं दगड हाणायला पाहिजे होती का नव्हती? तिला सगळं कळतं, पण येडीचं सोंग घेते का? तुमचा संसार सुखाचा होईल याच्यासाठी. इथं बसलेली पुरुष मंडळी, फेसबुकला जर चांगली नटी दिसली तर, किती चांगला माणूस असला तर 5 सेकंद का होईना तिला पाहतो आणि मग पुढे ढकलतो. खोटं बोलन त्याच्या तोंडाला इचूड असन बुवा. झूठ बोले कौवा काटे, सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, ना हाती है ना घोडा है, वहा पैदल ही जाना है. तिथं चांदीच होते. मग कपड्याच्या दुकानात ती रबलाची बाई असते. चांगला माणूस 5 मिनिटं थांबून पाहतो तिला. आपल्याला घरातली बायको कशी तरी वाटते, घरातली आपली आई सुद्धा. तरुण मंडळी, तुम्ही कॉलेजला जाऊ लागले की तुमची आई सुद्धा तुम्हाला एक गावंढळ वाटू लागते. पुरुष मंडळी, तुम्ही 4 चौघात राजकारणात बाहेर फिरू लागले कडक कपडे घालून की तुमच्या बायकोचं तुम्हाला वीट येतो. ती कशी तरी वाटू लागते तुम्हाला. राब राब राबते ती राब राब राबते. एक वाक्य बोलू का तोला मोलाचं? ती जर चांगली राहू लागली तर तुम्हाला टायमाला भाकर भेटणार नाही. आता वाजवा ना टाळ्या. मुडदा बसविला तुमचा, वाजा ना टाळ्या. ज्या दिवशी ती मेकअप करू लागेल त्या दिवशी तुम्हाला भाकर भेटणार नाही, उपाशी मारताल तुम्ही. ज्या दिवशी ती मेकअप करू लागेल, तुम्हाला पोटभर भेटावं म्हणून तिचं सौंदर्य तिनं सोडून दिलं, नटणं मोरडणं सोडून दिलं, तिनं स्वतःकडे लक्ष देणं सोडून दिलं. म्हणून वाक्य काळजात उतरून घ्या इथं बसलेल्यापैकी. जगात सगळ्यात सुंदर स्त्री कोणती? तर जगात सगळ्यात सुंदर स्त्री म्हणजे फक्त तुमची बायको आहे. जगातली सगळ्यात सुंदर स्त्री म्हणजे तुम्हाला जन्म देणारी आई. ती सुंदर दिसण्यासाठी जर प्रयत्न करू लागले तर आपल्याला टायमाला भाकर भेटणार नाही. विठ्ठल माय बाप आम्हाला सोडावे लागले, तुम्हाला त्याग नाही जमला. त्याग केवढा आहे पाहते. 4 दिवसामध्ये सगळं सोडून देते ती.
4 दिवसात हे अत्यंत मी भावनिकतेने बोलते हा. मी कोणाची तरी आई, मी कोणाची तरी लेक आहे आणि मी जबाबदार पत्नी, एक जबाबदार कीर्तनकार आहे संप्रदायातली. या भावनेने काही गोष्टी मी तुमच्यासमोर, मी काय बोलते याची मी पूर्ण जबाबदारी घेते. तुम्ही काय ऐकतात याची जबाबदारी मी स्वीकारत नाही. 4 दिवसाचा हा धर्म महिलांनी स्वीकारला आणि तो त्यांनाच पाळता येतो. पुरुषांना हे पाळणं जमलंच नसतं. पा संक्रांतीच्या वेळेस 100 बायांना आमंत्रण देते. बरोबर एकदा हळदच लावणार आणि 2दा कुंकूच लावणार ती. बरोबर म्हणजे बरोबरच. तुम्ही 100 लोकांचा 50च लोकांचा बुक्क्याचा कार्यक्रम ठेवून चाला. आता कीर्तनात पाहा तुम्ही, बुक्का लावायचा, कोणाच्या भवईला बुक्का, कोणाच्या कपाळाला वरी बुक्का. त्या बुक्का लावताना काय नीट बुक्का लावणं जमतं का? 5 लोकांना तुम्हाला बुक्का लावणं जमत नाही. कोणा कृपा कोणाला लावू बी नका बुक्का. विठ्ठल सौभाग्याचे अलंकार आणि बंधनं ही फक्त महिलांनाच दिलीत. पा आमच्याकडे असे सौभाग्याचे अलंकार आहेत ज्याने आम्ही सिद्ध करू शकतो बसलो त्या ठिकाणी की आम्ही विवाहित आहोत म्हणून. पुरुष मंडळी एखादा पुरावा आहे का तुमच्याकडे का तुमचं लग्न झाले म्हणून? तोंड पडलेलं सोडून दुसरा पुरावाच नाही पाहतो. तेवढा एकच पुरावा, ज्याच्याकडे नाही पुरावा त्याला नेऊन पुरावा. मग जय हो. सौभाग्याचे अलंकार हे सगळे अलंकार आम्ही स्वीकारलेत. भांगात सिंदूर आमच्याच आहे, त्याच्या नावाचा तो असतो. कपाळाला कुंकू, पण एक 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 अलंकार स्वीकारला. पायात पैंजण, तिच्या चरणापासून सुरुवात करू. ती वंदनीय जगात. पायात पैंजण महिलांच्या आहेत. त्या पायात पैंजणच काय आले, त्या पायातल्या पैंजणाला घुंगरं असतात. उजव्या पायाच्या घुंगराचा आवाज म्हणजे माहेरची इज्जत आहे. डाव्या पायाच्या घुंगराचा आवाज सासरची इज्जत आहे. बाई तू या गावात आलीस, तुझ्या पाय जर चुकला, पाय जर घसरला तर त्या पाय घसरण्याबरोबर दोन्ही कुलाची इज्जत जाणार आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीच्या पायात बंधनी. आपला पाऊल उचलताना आपलं चालणं सुद्धा किती संयमात असलं पाहिजे. जपून पाऊल टाकणं ज्याला म्हणतात. पायात जोडे आले, हा जोडा जर नीट टिकावा असं वाटत असेल तर तुझ्या पायात काय, तुझ्या बोटावर सुद्धा बंधनी, म्हणजे जागोजागी तिला बंधन केले पाहिजे. जागोजागी ते जोडवे पूर्वी मोठे असायचे. त्या जोडव्याचा आणि पैंजणाचा सुद्धा आवाज यायचा. पूर्वीचा काळ वेगळा होता. ज्यावेळी यवनी सत्ता या भारतावरती आक्रमण करत होती, बांगड्याचा आवाज सांगायचा घरात महिला आहे. तिच्या पैंजणाचा आवाज सांगायचा घरात महिला आहे. बरं आजही पहा तुम्ही, आई बाहेरून येऊ दे, तिच्या बांगड्याचा आवाज सांगतो आपली आई आली बरं. बांगड्याचा आवाज सांगतो आपली आजी आली बरं. बांगड्याचा आवाज सांगतो आपली पत्नी आली बरं. प्रत्येकाच्या बांगड्याचा आवाज वेगळा असतो. पा त्यानंतर आला तिच्या कमरेचा कंबरपट्टा. हे 16 अलंकारापैकी ज्या गोष्टी सांगितल्यात आता कोणी बांधित नाहीत. काही काही भागामध्ये आहेत अजून कंबरपट्टे सुद्धा. तुला बापानी जो नवरदेव शोधून दिला, भलेही तो साधा भोळा आहे, पण कंबर कसून तुला त्या साध्या भोळ्याचा संसार सुद्धा सुखाचा करायचा. तुला कंबर कसावी लागेल त्याच्यासाठी. त्यानंतर आल्या हातातल्या बांगड्या. सोन्याची किती घाला पण एक तरी हिरवी पाहिजेच. आणि काचाची बांगडी सांगितली, ती लोखंडाची नाही सांगितली. हिरवा चुडा जो सांगितलाय, काच असते पातीच्यात, काच वापरली. काचाची बांगडी फुटली की फुटली. तसंच स्त्रीचं चरित्र आणि चारित्र्य. एकदा का त्याला ती कचकली म्हणतात. आपल्याकडे काय म्हणतात, टिचलेली बांगडी. बांगडी टिचलेली हातात वापरत नाहीत आपण. टिचलेली बांगडी कोणी घालत नाही. तसं टिचलेलं माणसाचं चरित्र आणि चारित्र्य नसावं. काचेच्या भांड्याला एकदा तडा गेला की गेला, पुन्हा त्याला जसं पूर्वजरच जोडता येत नाही, तसं स्त्री चारित्र्याने एकदा घसरली समाजाच्या नजरेत तिला पुन्हा उठता येत नाही. तिच्या पाटल्या आणि बांगड्या आल्या. त्यानंतर तिच्या आले बाजूचे बाजूबंद. त्याला काही भागामध्ये दंडुळे असं म्हणतात. कोकणामध्ये आहेत बाजूबंद. विदर्भामध्ये गेलात तर महिला जाड चांदीचे पायातले कडे घालतात आणि दंडाला दंडुळ्या पण घालतात. या गावात तुला प्रपंच करताना तुझ्या बाहूत तुला बळ आणावं लागेल, तुझ्या दंडात तुला बळ आणावं लागेल. आणि नवऱ्याचा संसार तुला सुखाचा करावा लागेल बापाच्या इज्जतीसाठी. त्यानंतर आलं तिचं गळ्यातलं मंगळसूत्र. त्या मंगळसूत्रात 2 वाट्या असतात.
एक सासरचं प्रतीक, एक माहेरचं प्रतीक. त्या मंगळसूत्रामध्ये काही सोन्याची मणी आहेत आणि काही काळे मणी आहेत. पा मला सांगा, सोन्याचे मणी जास्त आहेत का काळे मणी जास्त आहेत? कोणते? काळे मणी म्हणजे दुःखाचे दिवस आहेत आणि सोन्याचे मणी म्हणजे सुखाचे दिवस आहेत. प्रपंच करताना आपल्यालाही सुखाचे दिवस कमीच असतात आणि दुःखाचे दिवस जास्त असतात. 2 वाटे आहेत सासर माहेरचं प्रतीक, एक नवऱ्याचं प्रतीक आणि एक बायकोचं प्रतीक. काळे मणी आणि काही सोन्याचे मणी आहेत, वाट्या 2 आहेत, पण त्या दोघांना जोडणारा धागा मात्र, दोरा मात्र एक आहे. पती पत्नी शरीराने भिन्न असतात पण दोघांचा आत्मा मात्र एक असतो. शरीराने भिन्न आहेत पण त्यांचे विचार जर एक आले तर ते मंगळसूत्र, नाहीतर अमंगळसूत्र. आणि मंगळसूत्र घातलं कुठं जातं? घातलं कुठं जातं? मी सारे मायापुढं मारुतीच बसलेत का काय कळना. तुम्ही तुमच्या बायकाईच्या गाड्यानं घातले नाहीत का लग्नात? का ध्यानामानातच आहे ना तुमच्या काही? विसरले कोण सगळे तुम्ही? लय अवघड रे तुमचं. आतापर्यंत जगलेच कसे तुम्ही? ते मंगळसूत्र घातलं कुठं जातं? गळ्यात. हल्ली पुण्या मुंबईमध्ये फॅशन कुठे आहे ती घालायची? हातात. मागे एका बाईची ते इंटरव्ह्यू ऐकला मी. ती म्हणे असं गळ्यात मंगळसूत्र घातलं म्हणजे नवऱ्याने गळा दाबल्यासारखं. बर म्हणून नवऱ्याने हाताला हात धरावं म्हणून मी हातात मंगळसूत्र बांधलं. मग केवढे उपकार आहे. बरं बाईनं पायात बांधलं नाही ते. विठ्ठल त्यानंतर आले तिच्या कानातले कर्णफुलं, झुंबर. ते कर्णफुलं असे हालत असतात, हालत असतात. त्याचा अर्थ काय माहिती? या गावात तू आली सून म्हणून आली. शेजारणी पाजरणी येतील, तुझे कानं भरतील, त्यांना हो हो म्हणायचं. एका काने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने प्रपंच करायचं असेल तर पक्क्या कानाचा माणूस लागतो. प्रपंच आणि परमार्थ. कच्च्या कानाच्या लोकांचं कामच नाही पाहिजे. त्यानंतर आली तिच्या नाकातली नथ. पूर्वी नथण्या होत्या, नथण्या म्हणजे महिला अशा वरी धरायच्या आणि बशी तोंडाला लावायच्या. त्यानंतर त्याची साईज अशी कमी होत गेली. पूर्वी नथण्या होत्या. त्यानंतर आली नथ, त्यानंतर आली चांदणी, त्याच्यानंतर आली मोरणी, त्याच्यानंतर आला महिबुबा, त्याच्यानंतर आली टिकली. निदान ती तरी घालत जा. ती नथ असायची नथ नाकात आणि ती त्या नथीला काय असायचे? पांढरे, बोला मला मोठ्याने बोला. मनी नाही तुम्हाला कसं जमणार आहे ते आम्हालाच जमत. त्याला काय असायचं माझ्या ताईंनो? मोती. त्या नथनीमध्ये काय असायचे? मोती. आणि ते शास्त्र असं सांगतं, ज्योतिषशास्त्र, की माणसाने जर मोती धारण केला तर त्याच्या स्वभावामध्ये शांतता येते. मोती जर धारण केला म्हणून महिलांनी करंगळीमध्ये घातला पाहिजे. पुरुषांनी कोणत्या बोटामध्ये घातला पाहिजे मणी? शक्यतो महिलांनी नाकातच मोती घातला पाहिजे. कारण आम्हाला जास्त राग येतो आणि ज्यावेळी आम्हाला राग येतो त्यावेळी तो कुठं दिसतो? आमच्या नाकाच्या शेंड्यावर असा टिच्चून भरलेला दिसतो. म्हणून यांनी घालणं की नाही घालणं, पण आपण आधी घालणं गरजेचं आहे कारण आपल्याला जास्त राग येतो. मोरणी, नथनी. त्यानंतर आलं तिचं सौभाग्याचं पूर्णविराम म्हणजे तिच्या कपाळावरचं कुंकू. हिरवं का नाही वापरलं? लाल का नाही वापरलं? आता महिला साडीसोबत मॅचिंग करतात त्याची तो भाग वेगळा असेल, पण महिलाच्या कपाळावरचं कुंकू लालच का आहे आणि ते गोलच का आहे? ते असं आडवं का नाही? ते असं वाकडं तिकडं का नाही आलं? सापासारखं असं उभं का नाही आलं वळावळा? ते असं गोलच का आलं? कोणती गोष्ट पूर्ण झाली तर आपण टिंब देतो आणि त्या टिंबाला काय म्हणतात? कोणता विराम? स्वल्पविराम वेगळा असतो. मग पूर्णविराम. टिंब आणि असा असतो स्वल्पविराम. टिंब ज्यावेळी येतो त्यावेळी तो कोणता विराम असतो? पूर्णविराम. एखादी गोष्ट करून आता थांबली तिथं आपण टिंब देतो, त्याचा अर्थ पूर्णविराम. आता विराम, सौभाग्याचा पूर्णविराम तिचं इथं येऊन थांबतो, तो कपाळावरती, आणि तो गोल असतो, याचा अर्थ पूर्णविराम. आणि लाल हे क्रांतीचं प्रतीक आहे म्हणून लाल कुंकू दिले, हिरवं निळं दिलं नाही. हे सगळे सौभाग्याचे अलंकार स्वीकारलेत ती फक्त भारतातली महिलाची बरं का. हिंदू वैदिक सनातन धर्म परंपरेमध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात त्या गोष्टीच्या पाठीमागे लॉजिक आहे. आपल्याकडे येडपटासारखी बावळाटासारखी कोणतीच गोष्ट करत नाही. ह्याला सायंटिफिकही रिझन आहे.
याला आध्यात्मिक सुद्धा कारण आहे. महिलांच्या इथे जर बांगड्यांची जर इकडे तिकडे जर हालचाल झाली तर तिचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. आणि माणसाचा आज्ञाचक्र इथं असतं, दोन्ही भुवयांच्यामध्ये थोडंसं वर. तिथं जर प्रेस केला, आपण ॲक्युप्रेशर केलं तर आपला आज्ञाचक्र जागृत होतं. माणसाच्या बुद्धीचं जे तत्व असतं तिलक करण्याची जी आपल्यात पद्धत आहे, फक्त महिलांनी लावावं असं नाही. तुमचा सुद्धा पती पांडुरंग आहे ना, तुम्ही त्याच्या नावाचं गण लावणं गरजेचं आहे ना. जर मुस्लिम असून त्यांना टोपी घालून नमाज पडावीशी वाटते, आजही मुस्लिम टोपी घालायला लाजत नाही, बरोबर आहे ना. आजही 100% शीख बांधव त्यांच्या देवाला मान्य करतात. 100% मुस्लिमांना अल्ला मान्य, 100% ख्रिश्चन त्यांचा गॉड मान्य करतात. आणि 50% हिंदू लोक देवच नाही मानतात. आपले दलिंदर आहे ना, घर कोई आग लागा दी घर के चिरागोनी. आपल्या गोष्टी हिंदू वैदिक सनातन धर्म परंपरेतल्या आपले विधी संस्कार सोहळे परंपरा सण उत्सव या सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य झाल्या पाहिजेत. आणि आम्ही हिंदू आहोत याचा आपल्याला गर्व झाला पाहिजे. गर्व से कहो हम हिंदू है. ऊर्ध्वपुंड भाळ ऊर्ध्वपुंड भाळ ऊर्ध्वपुंड भाळ ऊर्ध्वपुंड भाळ कळगी शोभे माळ कळगी शोभे माळ आ आ ऊर्ध्वपुंड भाळ ऊर्ध्वपुंड भाळ कंठी शोभे तुळशी माळ कंठी शोभे तुळशी माळ आ ओ ऊर्ध्वपुंड भाळ ऊर्ध्वपुंड भाळ 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 कपाळावरचा गोपी चंदनाचा टिळा ऊर्ध्वपुंड बाळ म्हणजे पांडुरंगाच्या नावाचं कुंकू येते. आणि गळ्यात त्याचं मंगळसूत्र घालणे म्हणजे तुळशीची पवित्र माळ घालणे हे पांडुरंगाच्या नावाचं मंगळसूत्र आहे. समर्पण स्त्रीचं आहे. ती पत्नी बनून समर्पण करते, ती आई बनून समर्पण करते. आजचा माझा मुख्य विषय आई हाच होता. पण स्त्रीचं किती समर्पण असतं पत्नी म्हणून, त्याची किंमत ठेवणं. काही अडचणी का पाठीमागं? बोलू नका 5 मिनिटं. विठ्ठल ढाला ढाला असे माझ्यासारखे किती कीर्तनकार जन्माला आले म्हणजे आम्हाला आई शब्दातून आणि कीर्तनातून मांडता येईल. असे किती साहित्यिक झाले की शब्दातून कादंबरीतून त्यांना आई मांडता येईल. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली. प्रत्यक्ष शारदा सरस्वती मातृत्वाचे गोडवे लिहायला बसवली, ती सरस्वतीची लेखणी थांबेल, तिचे शब्द संपतील. असं समुद्रापेक्षा सखोल आणि आकाशापेक्षा विस्तीर्ण असलेलं जगाच्या पाठीवरती मातृत्व आणि तिचं पत्नीत्व. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़े रहती है, जवानी का जज्बा है. पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती, ये माँ बाप की दुआ का असर होता है. तुम्ही श्रीमंत असाल, जग मागे पुढे असतं. तुम्ही देखणे दिसत असाल, 1000 मुली सौंदर्यावर फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल, लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड बोलत असता, लोक शब्दावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असता, लोक बोटावर प्रेम करतील. पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारं जगाच्या पाठीवरचं एकमेव व्यक्तिमत्व अभंगाचं प्रथम लेकुराचे हित 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 लेकुराचे
लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त. प्रत्येक पावला पावलावरती आपल्या लेकराचंच हित व्हावं असं जिला वाटतं. जगात ती फक्त आईच असू शकते. आपली वाट कधी लागती याची वाट बघणारं जगे, वाट कधी लागती याची वाट बघणारं जगे. पण वाया गेलेला पोरगा आणि वाया गेलेली पोरगी जिवंतपणीच नाही, मेल्यानंतर सुद्धा योग्य वाटेवर कधी येते याची वाट पाहत राहते. जगात ती आई असते फक्त. थोडं कमी जेव्हा तुम्ही तिला दिवसभर करमत नाही. माझं बाळ जेवलं नाही ग, शेजारणीला सांगते. त्याला काही बरं तर नसेल ना. माझं आज लेकरू जेवलं नाही ग, अरे आपला चेहरा सुकू द्या. त्यावेळी आईच शेजारणीला सांगते, बहिणीला फोन करून सांगते, आज माझ्या लेकराचा चेहरा जरा सुकलेला होता ग. ए मागचे टोळक, ए पोट्ट्या हो, शांत बसा ना जरा. काही कॉमन सेन्स आहे का तुम्हाला? विठ्ठल लहान होतो तर राजांनो आपण, आपल्याला भूक लागू लागली, आपल्याला दात नव्हती त्यावेळी आई असा शिजवलेला गाळ केलेला भात असा बोटाने दाबून असा एक एक चिमटी धरून आपल्याला खाऊ घालत होती. कोणती गोष्ट आपल्या तोंडात घालत असताना आधी तिनं हाताला लावली, चाखून बघितली, चांगलं तर झालंय ना. आपल्याला झोप नाही आली, पोट दुखत, आपण रडत होतो, रात्र रात्र तिला झोप आली नाही. चिव दाखवत होती, काऊ दाखवत होती, चिवचा घास काऊचा घास करून तिनं आपल्याला खाऊ घातला ना आपलं पोट भरवलं. गाय झोपली गोठ्यात घराट्यात चिवताई, गाय झोपली गोठ्यात घराट्यात चिवताई, पारसात वेलीवरी झोपल्या ग जाई जुई, मीठ पाकड्या डोळ्यांच्या हो, मीठ पाकड्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई. आवाज. मीठ पाकड्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही, निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आपण झोपलो नाही, तिला झोप आली नाही, आज झोपलोच नाही तर लेकरू का जागलं माझं हे विचारणारी कोण आहे आता? पदोपदी जिला लेकराची काळजी, लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त. जिनं कळ दिली तिला कळवळ असतो, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. आणखी काय उपकार करते? पोटी भार वागे त्याचे सर्वस्व हीच आहे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. एकदा मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या आणि जे हार घालणारे त्यांनी समोर यायचे. दीदी आणि भैया समोर. फुलं नंतर वाटा हे भजन करणारे. भजन झालं की फुलं हरा ना, हर हर. हात वरती घ्या तुम्ही सगळेजण. कॅमेरामन फोकस करू. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई विठोबा, हरी विठोबा रखुमा, हरी विठोबा रखुमाई, जय जय विठोबा, जय जय विठोबा रखुमाई. दीदी समोर समोर, दीदी शिवानी समोर आहे, शिवानी दीदी समोर आहे. शिवानी दीदी समोर ये. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा, जय जय विठोबा, जय जय कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हर 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 डब्बार घुमाव डब्बार डब्बार घुमाव आता हळूहळू फुलं वाटा. तुम्ही आवाज न करता 2 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या. स्वतःच्याच लेकरावरती प्रेम करते ती आई असते, पण जगावर ज्यांचं प्रेम आहे त्यांना संत माऊली म्हणतात. आईचं भलं बाबा एकाकडे दिले की तिने 4-5 जणाला देऊन टाका, पार्सल करा. खालच्या नद्या टाळ करा ना कधी त्यांना टाळ वाजवावं लागतो. लेकराचं हित व्हावं हा कळवळा आईला आहे, पण हित कशाने होईल हे ज्ञान माईकडं नसतं. हित न हित हावे जननी जनका. पेशंट बरा कशाने होईल? ज्ञान डॉक्टरकडे. त्याचं कोणतं ऑपरेशन, त्याला कोणती गोळी, त्याला कोणतं औषध, याला जगायचं का मरायचं इंजेक्शन द्यायचं डॉक्टरच्या हातात असतं. ज्ञान डॉक्टराकडे पण कळवळा डॉक्टरांकडे नाही. काहीकडे ज्ञानही नसतं कळवळा नसतो. जगात एकच जाते. जगाचं हित व्हावं कळवळाही, आणि कशाने होईल ज्ञानही ज्यांच्याकडे. सकल जगताच्या उद्धाराचं ओझं ज्यांच्या खांद्यावरती. भैरवी अभंगाचा शेवट. तुका मने माझे 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 वाटा वाटा लवकर वाटा द्या. तुका मने माझे तुका मने माझे तू संता वरी बोजे तू संता वरी बोजे ऐसी कळवळ्याची जाते ऐसी कळवळ्याची जाते ऐसी कळवळ्याची जाते ऐसी कळवळ्याची जाते तुम्हा संता वरी बोजे तुम्हा संता वरी बोजे ऐसे कळवळ्याची जाते ऐसे कळवळ्याची जाते ऐसे कळवळ्याची जाते ऐसे कळवळ्याची जाते करी लावा विना प्रीते करी लावा विना प्रीते ऐसे कळवळ्याची जाते ऐसे कळवळ्याची जाते ऐसे कळवळ्याची जाते ऐसे कळवळ्याची जाते का म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या चरणारविंदी समर्पित करून सर्वांच्या वतीनं कैलासवासी अखंड चोडे मंडित सौभाग्यवती उल्काताई खंडूरावजी होळकर यांच्या चरणारविंदी भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आजची सेवा समर्पित करूयात. परमात्मा त्यांना उत्तम सद्गती प्राप्त करून देव. त्यांच्या पश्चात त्यांच्या सर्व कुटुंबियांना गणेश शिवानी खंडूभाऊ यांना सर्वांना त्या दुःखातून सावरण्याची ताकद परमात्मा श्री हरी ते बळ ती शक्ती त्यांच्या अंगात देवत. आलं त्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. आता सगळ्यांना एक विनंती, व्यक्ती म्हातारपणात गेली तर त्याचा जीव बाईचा जीव नवऱ्यात अडकतो, तारुण्यात गेली तर जीव लेकरामध्ये अडकतो. त्यांचे लेकरही लहान आहेत, आता तिघातही जीव अडकलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी आता रडून का हे साध्य होत नाही. रडून प्रेम खरं नसतं. या तिघांनाही आता मायेचं पांघरून घालणं, त्यांना आधार देणं. आता लेकरं लहान लहान आहे, त्यांना कशातलं काहीच माहिती नाही. ज्या वयात आईने लेकीच्या लग्नात मिरवायचं त्या वयात लेकीला आईच्या श्राद्धाच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. हे खरंच हे दिवस कोणाच्या नशिबात येऊ नये तर कोणाला हा दिवस दिसू नये. त्यांच्या आता शिवानीच्या गणेशदादाच्या मावश्या असतील, त्या मावशांनी त्यांच्या चुलत्या असतील, त्यांचे चुलते असतील, आजी आजोबा असतील, मामे असतील, मामा असतील, सगळ्यांनी मिळून या लेकराला कुठे उघडं न पडू देणं, त्यांना मायेचं पांघरून घालणं,
त्यांना वेळोवेळी फोन करून बोलवणं, सणावाराला बोलवणं. नाही तुम्हाला इथं येता येत, त्यांना तिकडं घेऊन जात जा, की सणावाराला जास्त आईची आठवण येईन लेकरांना. त्या लेकराला कुठेही उघडे पडू न देणं. आणि माय मरून मावशीवर, मावशी आहेत का यांना? मावशा आहेत ना. आणि सुदैवाने आणि प्रारब्धाने मावशी आहेत. त्या मावशांनी आई होणं, आता ही जबाबदारी. एक वेळ आपल्या लेकराला कमी पडलं तरी हरकत नाही, पण बहिणीच्या लेकरांना उघडं न पडू देणं हे सगळ्या बहिणींची तुमची जबाबदारी. आता तुम्ही न रडता लेकराला माईचं पांघरून घालणं. इथून पुढे ते लेकराचे सगळ्या गोष्टी असतील. पाहुणे आले गेले, लग्न जमलं, कुंकुटीला, साखरपुडा, एंगेजमेंट, लग्न, हळदी, शिदोऱ्या, पाहुणे आले, हे सगळं तुम्हाला कळायचं आहे. आता तिच्या डिलिव्हरीपर्यंत लग्न असतील, लेकरं बाळ असतील, हे सगळं तुम्हाला पाहायचं आहे. उल्काताईंनी फार मोठी जबाबदारी तुमच्यावर टाकली. विनोद भाऊ म्हणून बोलत नाही या गोष्टी. उल्काताईंनी डोळे झाकून सगळी जबाबदारी आता जबाबदारीनं तुमच्यावर टाकलेली. ती जबाबदारी सगळ्या मावशांना, सगळ्या माम्यांना, चुलत्या काक्यांना निभवायची. हे आज जर मी बोलले, हे पुन्हा कोणी बोलू शकत नाही. सगळ्यांनी आता भार उचलणं, सगळ्यांनी त्यांना लेकरासारखं सांभाळणं, माईचं पांघरून घालणं, आधार देणं, ही उल्काताईला दिलेली खरी श्रद्धांजली. एकदा या परिवारासाठी जोरदार टाळी वाजवा. हे दुःख आहे, अजून एवढं ओलं दुःख असताना तुम्ही हरिकीर्तन ठेवण्याचं धाडस केलं. केवढी तळमळ होती त्या गणेश दादाची कीर्तनासाठी. महाराज लोक घेऊन या, पखवाजवादक घेऊन या, कॅमेरासुद्धा घेऊन या. नाही म्हटलं आम्ही, दुरून येणार आहेत ते, तडजोड नाही म्हणे, कोणी का वयना पण आणा. म्हणजे या वयामध्ये केवढी मोठी समज आहे त्याला. असे मुलं जन्माला येणं ज्यांना मायबापाची कदर आहे, पण आई आधी सोडून जाणं हे दुर्दैव आहे मायबाप. पण तरीसुद्धा दोन्ही लेकरांना असलेली जाणीव आणि वेळ अंगावर पडलं माणसाला की प्रत्येक गोष्टीची अक्कल परमात्मा देत असतो. म्हणून गुणवान लेकरं आहेत, सोन्यासारखे लेकरं आहेत, यांना जपा. आणि तुमच्या देखरेखीखाली सर्वजण या दोन्ही लेकरांना वाढवा आणि ठेवा. ही ताईंना दिलेली श्रद्धांजली. हरिकीर्तनासाठी उपस्थित ज्यांच्या गोड पंचपदीने कीर्तनाचा गोड प्रारंभ झाला, सुरुवातीची चाल ज्यांनी गायली, ज्यांची मृदंगाची सुंदर साथ आहे, वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी हजर आहे. हरिभक्ती पारायण दादा कपिल महाराज, आणि ज्यांची वारकरी शिक्षण संस्था आहे, ज्यांची मृदंगाची सुंदर साथ आहे, ऋतिक महाराज का? ऋतिक महाराज. आणि सगळे बालवारकरी आणि टाळकरी असतील. एकदा सगळ्या महाराज मंडळीसाठी जोरदार टाळी वाजवा. मला आत्तापर्यंत तुम्ही ज्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकलं असेल, अस्सल कीर्तनकार वारकरी तडका धूम मराठी आणि धूम मराठी फेसबुक पेज या ठिकाणी यूट्यूब उपलब्ध आहे. आमचे दाजी या ठिकाणी दुरून आलेत परभणीतून. आम्ही परभणीचेच, पण आमचा प्रवास वेगळा होता. रात्री आम्ही खानदेश जळगावला होतो आणि रात्रभर नॉनस्टॉप. तिकडे इतका पाऊस आहे की समोरची गाडी पण दिसत नव्हती. पाऊस आणि धुकं इतकं प्रचंड होतं. रात्रभर नॉनस्टॉप प्रवास आणि कुठं न थांबता इथं बरोबर आम्ही 8:30-9ला पोहोचलोत. मला वाटलं की मला कीर्तनालाच उभं राहता येतं की नाही, इतक्या छातीत चमका निघत होत्या. आणि आता चमक निघली कीच भीती वाटते माणसाला. छातीत आणि पाठीत खरंच दोन्ही चमका निघत होत्या. मी नर्वस होते, जेवणही केलं नाही मी. एक ॲसिडिटीची गोळी घेतली. कीर्तनात उभे राहिले तरी चमका चालूच होत्या. आता दवाखान्यात जाऊ, डॉक्टर काय म्हणतायत पाहू आता. पण एवढं म्हटलं, लेकरांनी अट्टाहासानी हरिकीर्तन ठेवलेलं आहे. लांबचाही लांबचा प्रवास होता आणि करण्याचं वय नसताना एवढं सुंदर आयोजन केलं. एकदा शिवानी आणि गणेशसाठी जोरदार टाळी वाजवा. असे लेकरं घराघरात जन्माला यावेत, आईचं आणि बापाची मान मर्यादा ठेवणारी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी, सुंदर मंडप डेकोरेशन, साऊंड सिस्टीम असेल, समस्त होळकर परिवारांना होरकळ परिवार असेल की वर्षभरामध्ये तुम्ही सगळ्यांनी त्यांना सावरलं म्हणून ते स्वतःला सावरू शकले. माझे पतिराज कीर्तनासाठी उपस्थित आहेत. नाही तर कीर्तन झाले तुम्ही म्हणायचे ते तुमचे भाऊ होते का, म्हणजे मिटलं का? एवढंच उशिरा नाव घेते, ते उखाण्यातच घेते की घेऊ का नको, घेऊ का, कसं घेऊ? लाडक्या बहिणी नाहीतर वाटेल की काहीतरी म्हणायचं होतं, एकदा घेऊनच टाकते. लई मान लागला असं वाटेल. येत होते जात होते, खिडकी वाटा पाहत होते, खिडकीला 3 तार अडके, त्याला घुंगरा बारा, पान खाते तेरा तेरा, घाम येतो झरा झरा, नवरा घालतो इंजिन वारा. तिकडून आला व्यापारी, व्यापारीने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचा. वाड्यात वाडे 7 वाडे, आतल्या वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादी ऋषी, उशीर बशी, बशीत कप कपात घडी,
घडीत वाजत आला एक, रामेश्वर महाराजांचं नाव घेते, मी होळकर परिवाराची लेक. झालेली सेवा हरिचरणी समर्पित. आणि माझे मागचे जेवढे दादा बसलेले, टोळकं म्हणलं मी तुम्हाला, राग येऊ देऊ नका, तुमची बहीण समजून मला पदरात घ्या, पण इथून पुढे कोणत्याच कीर्तनात बडबड करू नका आणि हसू नका. काय ना, रंगदेवता भरलेली असते आणि बाकीच्यांना गैरसमज होतो. मग तुमची बहीण बोलली म्हणून ती वाक्य विसरून जा आणि तुमच्यावर परमात्म्याची खूप चांगली कृपा हो अशी भगवत चरणी प्रार्थना. झालेली सेवा हरिचरणी समर्पित. वाणीला पूर्णविराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सब संतन की जय. विठ्ठल की जय. Thank you.